नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या आजच्या भागात काय होते ते आपण पाहूयात. इथे मंगळागौरचा खेळ हा चालूच असतो आणि सर्वजण जानकीला रिंगणात घेऊन बाहेर सोडत नसतात. हे पार्वतीला बघत नाही. जानकीवर खूप आरोप होतात हेही पार्वतीला बघवत नाही. मग पार्वती जानकीजवळ जाण्याचे ठरवते. मग पार्वती रिंगण तोडून जानकीजवळ जाते, तिचा हात पकडते आणि मायलिकेचे गाणे म्हणायला सुरुवात करते. नाळ जुळेल बाई रक्ताची ग रक्ताची, होणार भेट पुन्हा या मायलेकीची. हे पाहून ऐश्वर्या लगेच दोरीजवळ जाते आणि दोरी ओढू लागते. तेवढ्यात जानकीचं ऐश्वर्याकडे लक्ष जातं आणि ती पाहते की ऐश्वर्या दोरी ओढत आहे. तेवढ्यात ऐश्वर्या जोरात दोरी ओढते आणि झुंबर खाली पडते. तेवढ्यात जानकी ही लताबाईला दुसऱ्या बाजूला ढकलते आणि स्वतःही दुसऱ्या बाजूला होते. पण जानकी ही सोफ्याच्या दांड्याला तिचं डोकं आपटतं आणि ती सोफ्यावरच बेशुद्ध होते. यावर ऋषिकेश आणि सारंगी ही बाहेरून आवाज ऐकताच आतमध्ये पळत येतात. जानकीच्या डोक्याला लागलेलं असतं, रक्त आलेलं असतं. मग ऋषिकेश जानकीला उचलून घेऊन जातो. इकडे सौमित्र लताबाईची माहिती काढण्यासाठी बाहेर गेलेला असतो. मग तो एका माणसाला भेटतो आणि त्याला विचारतो की मिळाली का सर्व माहिती. तो माणूसही म्हणतो, हो, त्या पार्वतीबाईची सर्व माहिती मिळाली आहे, पार्वती उर्फ लताबाईची. मग सौमित्र त्याच्याकडून एक पेनड्राईव्ह घेतो. त्या पेनड्राईव्हमध्ये सर्व लताबाईविषयीची पूर्ण डिटेल असते. मग सौमित्र तो पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावून सर्व माहिती पाहतो आणि त्याला धक्का बसतो. इकडे ऋषिकेश जानकीला तिच्या रूममध्ये येऊन बेडवर झोपवतो आणि सर्व घरातले देखील तिथे रूममध्ये आलेले असतात आणि सर्वजण जानकीला म्हणत असतात, जानकी उठ ना, उठ ना, काय झालंय तुला? सर्वांची चर्चा चालू असते की हे झुंबर कसं काय पडलं. सुमित्रा जानकीजवळ जाते आणि रडत रडत म्हणते, जानकी, उघड ना ग डोळे, उठ ना ग. बाळा, तू माझ्यावर रागवलीस का? मंगळागौरीचे खेळ खेळताना मी तुला हिणावलं म्हणून रागवलीस का? चुकलं ग माझं, मला माफ कर. इकडे बाहेर सर्व बायकांमध्ये चर्चा चालू असते. सर्व बायका लताबाईला म्हणतात, बाई, तुम्ही नीट आहात ना? बरं झालं तुम्ही आज वाचलात, तुमच्या सुनेने तुम्हाला वाचवलं. यावर लता सांगण्याचा प्रयत्न करते की नाही नाही, ती माझी सून नाहीये. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि लताला हे वाक्य पूर्ण बोलू देत नाही. ऐश्वर्या म्हणते, हो ना, आता जाऊ द्या जे झालं ते, पण बरं झालं ना, कोणाला काही झालं नाही. ऐश्वर्या म्हणते, आता हा सगळा प्रकार झाल्यावर मला नाही वाटत की आता मंगळागौरचा कार्यक्रम हा पूर्ण होईल. मग आता तुम्ही सर्वजण घरी जा. तसं पण आता बाहेर पाऊस आहे, मग तुमची अडचण नको व्हायला. मग जा आता तुम्ही. आणि असं करून ऐश्वर्या सर्वांना घरी पाठवून देते. त्यानंतर ऐश्वर्या मागे फिरते, तेवढ्या तिथे पार्वती असते. पार्वती म्हणजेच लता असते. ती लताला म्हणते, तू काय इथं उभी आहे? हो ना साईडला, काय रस्त्यात उभी आहे माझ्या मागे? मग पार्वती सुद्धा तिचा हात पकडते आणि म्हणते की तूच आहेस ना या सगळ्या मागे, हे तूच सगळं घडवून आणलं ना. मग ऐश्वर्या लताचं तोंड दाबते आणि म्हणते, अगं बाई, किती मोठ्यानं बोलते, जरा हळू बोल ना, हळू बोल. तुला लाज वाटते का गं? तू मला सांगितलं नाहीस की जानकी माझी मुलगी आहे. तू खोटं बोललीस माझ्यासोबत. पण खोट्याला पाय नसतात ऐश्वर्या, ते फार लांब पळूच शकत नाही. तूच हॉस्पिटलमध्ये माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास ना, पण जानकीने माझा जीव वाचवला आणि आज देखील तूच झुंबर पाडून मला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही माझ्या मुलीने म्हणजेच माझ्या जानकीने माझा जीव वाचवला. तुझा प्लॅन सगळा फ्लॉप झाला. वेळोवेळी तू आम्हाला लांब करत राहिलीस, पण नियतीने आम्हाला जवळ घेऊन आणलं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर माझी मुलगी मला वाचवू शकते तर तिला वाचवण्यासाठी मी एखाद्याचा जीवही घेऊ शकते. जा आता, देवासमोर हात जोड, माझ्या मुलीला काहीच झालं नाही पाहिजे. जर माझ्या मुलीला काही झालं तर तो तुझा शेवटचा दिवस असेल. इकडे जानकीला बघण्यासाठी डॉक्टर घरी आलेले असतात. ते सांगतात की काही सिरियस नाहीये, फक्त डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना चक्कर आली आहे. त्यानंतर लता देखील जानकीच्या रूममध्ये येते आणि सुमित्राला विचारते, कशी आहे आता जानकी? सुमित्रा सांगते की डॉक्टरांनी सांगितलंय काही काळजी घेण्याचं कारण नाही, येईल लवकर शुद्धीवर. आणि लताबाई मनातल्या मनात म्हणत असते, मला माफ कर बाळा. मी जेव्हापासून या घरात आले, माझ्या अशुभ पावलांनी सगळी संकटं तुझ्याकडे चालत आली. मी तुझं घर तोडलं, तुझ्यावर आईसारखी प्रेम करणारी सासू दुरावली. मी आल्यामुळेच हे सर्व झालं. मी इथे नव्हतेच यायला पाहिजे गं, नव्हते यायला पाहिजे. आता इकडे ऐश्वर्या सारंगला सांगत असते की आता लताला सर्व कळालं आहे की जानकी तिची मुलगी आहे. यावर सारंगला धक्का बसतो आणि तो म्हणतो, काय? लताला कळालं की जानकी तिची मुलगी आहे. मग ऐश्वर्या म्हणते, हा, अजून मोठ्याने बोंबला तुम्ही, म्हणजे सर्वांना कळेल.
ती जानकी नेहमीच माझ्यामध्ये लुडबुड करत असती. आज देखील लताचा कायमचा खेळ संपला असता, पण जानकीच मध्ये येऊन त्या लताला वाचवलं. मग सारंग म्हणतो की, "अहो, तुम्ही एवढ्यातच आभार माना की जानकी वहिनीला अजून माहीत नाहीये की ती लता तिची आई आहे." तर म्हणते, "अहो सारंग, कधीतरी पॉझिटिव्ह बोला, कायमच निगेटिव्ह बोलून आपल्या कामाला तुम्ही पनौती लावता. कधीतरी शुभ-शुभ बोला." सारंग म्हणतो, "अहो ऐश्वर्या, काय शुभ-शुभ बोलू? शुभ बोलून काही शुभ होणार आहे का?" मग ऐश्वर्या म्हणते, "अहो सारंग, तुम्ही ना माझं डोकं नका खाऊ. एक काम करा, खाली जाऊन ना त्या लतावर लक्ष ठेवा. हे तरी काम करा तुम्ही नक्की." मग सारंग तिथून निघून जातो आणि ऐश्वर्या मनात म्हणते, "नाही, नाही, मी कधीच जानकीला लताशी भेटून देणार नाही." आणि दुसऱ्या दिवशी लता निघून जाण्याचा विचार करत असते आणि बॅगमध्ये कपडे भरत असते. तेवढ्यात तिला तिचे प्रतिबिंब दिसते आणि दुसरी लता म्हणते, "काय गं लता, कुठे चाललीस?" मग लताबाई म्हणते, "कोण आहेस तू?" मग दुसरी लता म्हणते, "अगं, मी जानकीची आई आहे." जी लहानपणी जानकीला मधुभाऊंच्या आश्रममध्ये सोडून निघून गेली होती. मग लताबाई म्हणतात, "अगं, ती तर मीच आहे." मग ती दुसरी लता म्हणते, "नाही, नाही, ती तू नाही आहेस. तुझा चेहरा फक्त तिच्या आईसारखा आहे, पण मनातून तू एकदम कपटी बाई आहेस. तू एक खोटारडी बाई आहेस, जी आपल्या मुलीच्या आयुष्यात आली आहे. तिच्या आनंदी घरात, सुखाच्या संसारात मिठाचे खडे टाकलेस तू." लताला हे सर्व कल्पना करताना खूप वाईट वाटते आणि लता स्वतःच रडू लागते. इकडे ऋषिकेश आणि जानकीच्या रूममध्ये जानकी झोपलेली असते आणि ऋषिकेश तिच्या जवळच बसलेला असतो. तेवढ्यात तिथे उभी येते आणि ती ऋषिकेशला रडताना पाहते. मग ती म्हणते, "बाबा, तुम्ही रडताय का? रडू नका ना. अहो, तुम्हाला जर रडताना पाहिलं आईने, तर आईला चांगलं नाही वाटणार. आणि बाबा, आई कधी उठेल? उठवा ना तिला, ती कालपासून उठली नाहीये." मग ऋषिकेश म्हणतो, "अगं हो, आईला आता आरामाची गरज आहे, म्हणून आई झोपलेली आहे. असं वेड्यागत वागायचं नसतं. आईला आरामाची गरज आहे ना, मग तिला झोपू दे." ओवी म्हणते, "का हो बाबा, आईला खूप लागलंय ना?" मग ऋषिकेश तिला समजावतो, "नाही बाळा, आईला थोडंच लागलेलं आहे. आता डॉक्टर काकांनी तिला औषधं दिले आहेत ना, मग औषध खाऊन आई लवकर बरी होईल. तू टेन्शन नको घेऊस." त्यानंतर ओवी म्हणते, "बाबा, मला मॅथच्या होमवर्कमध्ये हेल्प लागत होती. आई जर आत्ता बरी असते तर तिनेच मला हेल्प केली असती. मग बाबा, आता तुम्हीच मला हेल्प करा." मग ऋषिकेश म्हणतो, "नाही रे बाळा, आता आईजवळ कोणीतरी असायला हवं ना." तेवढ्यात लताबाई तिथे येते आणि म्हणते, मी थांबते इथे. तू जा ऋषिकेश." यावर ऋषिकेश म्हणतो, "तू तू थांबणार इथेस? तुला तर जानकी नको होती ना. तुला तर तिच्यासोबत बोलायचंही नव्हतं. ती तुझ्या रूममध्ये आलेली सुद्धा तुला चालत नव्हतं. मग आता काय झालं?" मग पार्वती म्हणते, "अरे, तेव्हा वेळ वेगळी होती, आता वेळ वेगळी आहे." मग ऋषिकेश म्हणतो, "का बरं? असं काय झालं एका रात्रीत?" मग लताबाई म्हणते, "अरे बाळा, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नसतात. तू जा, मी व्यवस्थित काळजी घेते जानकीची. जानकी जरी तुझी बायको असली तरी ती मला मुलीसारखीच आहे. मी व्यवस्थित तिचं लक्ष ठेवेल." मग ऋषिकेश आणि ओवी तिथून निघून जातात. मग लताबाई जानकीजवळ बसते आणि रडू लागते, कारण तिला सर्व आधीच आठवत असतं. लताबाई म्हणते, "अगं, इवलीशी होती तू, जेव्हा तू आई आई करून मला हाक मारायची. मी तुला कडेवर घ्यायचे तेव्हा तू माझा पदर पकडून बसायची. पण मी तर तुझ्या हातून तो पदर कायमचा सोडून टाकला. आणि नंतर आपण असे दुरावलो की मला तुझ्या जवळच येता येईना. आई असताना देखील तू अनाथ असल्याचं दुःख भोगलंस बबडे. मला माफ कर गं, माफ कर." आणि लता म्हणते की, "आणि अजूनही मी तुला सांगू शकत नाही की मी तुझी आई आहे. म्हणून मी माझ्या सर्व भावना ह्या पत्रात लिहिलेल्या आहेत." हे असे बोलताना नेमकी जानकीला जाग येते आणि जानकी डोळे उघडून म्हणते, "आई गं." आणि पाहते तर समोर लताबाई बसलेल्या असतात. इकडे सौमित्र घरी येतो आणि ओरडून ओरडून सर्वांना जमा करतो. सर्वजण हॉलमध्ये जमा होतात आणि सौमित्र सांगतो की ही बाई पार्वती आई नाहीये, ही फ्रॉड आहे. यावर ऋषिकेश सौमित्रला म्हणतो, "तोंड सांभाळून बोल, ती माझी आई आहे." सौमित्र सांगतो की, "नाही रे, ही बाई फ्रॉड आहे, ही लता कारखानीसकर आहे." यावर जानकी देखील तिथे येते आणि म्हणते, "आज तुम्ही सांगूनच टाका खरं काय आहे. हे सर्व तुम्ही ऐश्वर्याच्या सांगण्यावर केलंत ना, सांगून टाका." तर असा होता आजचा भाग. आता पुढील भागात पाहूयात. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.